चित्र बघ आणि त्याच्यावर गोष्ट सांग. एक कणीसवाला होता. त्या क त्याच्या दुकानात कोण सुद्धा येत नव्हते. तर आम्हाला कळालं. मग आम्ही विचार केला की त्याचा फायदा व्हावा म्हणून आम्ही त्याच्या दुकानात गेलो, कणसे आणली. छान. आता दुसरं चित्र, मधमाशी. मधमाशी माणसांना फुले लागत होती आणि फुले उपटून न्यायची. मधमाशांना फुले भेटायचीच नाही म्हणून मग मधमाशा राहिलेले फुलांची पटक सगळ्या मधमाशा फक्त एक मधमाशी तिथे थांबायची, कारण का आपले पोळे कापू नाही कोण म्हणून. आणि मग बाकी मधमाशा तिथे जाऊन सगळ्या फुलांचा रस काढून आपल्या घरात आणतात. तिथली सगळी फुले संपल्यामुळे 4च फुले राहिली, ती सुद्धा उपटून नेली. म्हणून मधमाशा आता दुसऱ्या जंगलात गेले आणि तिथेच राहू लागले. छान. आता पुढचं चित्र कोणतं आहे? ओढा. हां, सांग बरं. ओढा. आमच्या गावात जवळ एक जंगल होते. त्या जंगलात ओढा होता आणि आम्हाला पाणीच नव्हते. आमच्या गावात फक्त एक विहीर होती. त्या विहिरीतले पाणी संपत आले होते. संपायच्या आधी आम्हाला आणि त्या जंगलामध्ये प्राणी राहत होते. त्यामुळे आम्हाला कोण सुद्धा त्या ओढ्याजवळ जाता येत नव्हते. मग आम्ही एक युक्ती शोधली की आम्ही प्राणी बनून त्या जंगलामध्ये घुसलो आणि सगळे प्राणी म्हणाले की आमचा एकटा सिंह तुला मारेल. मग आम्ही म्हणालो की आमचे 4-5 सिंह अजून आहेत. एकटा सिंह तिथून पळाला. प्राणी आता कसले थांबतात, ते सुद्धा पळून गेले. छान. आणि मग तुम्ही काय केलं पाण्याचं? मग पाण्याचा आम्ही गावाजवळून ओढा पावतर पाट खणला. मग ओढ्यातून पाणी ते सरळ गावाला जात होते आणि आम्हाला सहजासहजी पाणी भेटले. छान. आता पुढचं चित्र कोणतं आहे? खारुताई. हां, सांग खारुताई. एक झाड होते. त्या झाडात खारुताईचे घर होते. ती खारुताई दर सकाळी जात होती आणि ती खायला आणायला जात होती. एक दिवस त्याच्या दुसऱ्या दिवशी एक दिवस गेली होती आणि तवा दुसऱ्या दिवशी तिचे घर कापले गेले. खायला आणायला गेली तेव्हा परत येऊन बघितलं तर झाड कापले गेले होते. मग ती आपल्या पिल्लांना घेऊन तिथून दुसरे झाड शोधू लागली. मग माझ्या मित्राला खारुताई दिसली. मग तो म्हणाला, तर बघ खारुताई, मी म्हणलो ती घर शोधत आहे. मग आम्हाला एक झाड माहीत होते. त्या झाडाला तिला पाहिजे तसे घर होते. म्हणून मग आम्ही सगळे त्या झाडापाशी आलो. खारुताई सुद्धा तिथे येऊन बघू लागली तर तिच्या मनासारखे घर तिथे होते. छान.